स्वागत आहे आपले अनिताज मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत बेलाचा मुरब्बा कसा बनवायचा। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते बघूया। बेल, विलायची आणि साखर। खूप कमी साहित्यामध्ये आपला बेलाचा मुरब्बा होणार आहे। हे चम्मचने याच्यातलं पल्प जो आहे शकता। हे बेलफळाचा पूर्ण मगज जे आहे त्याचा जो पल्प आहे तो पूर्ण काढून घेतला। आता आपण ते खिसू। खिसल्यामुळे काय होते, त्याच्यातले जे दसळ्या राहतात किंवा बीज राहते ते आपल्या मुरब्ब्यात जात नाही आणि आपला मुरब्बा खूप जास्त दिवस टिकते। बेलाचा जो पल्प होता, बेलफळे मस्तपैकी पिकलेलं होतं, कच्चं थोडंफार होतं। जर तुम्ही कच्च्या बेलाचा मुरब्बा करत असाल तो काही दिवसांना खराब होऊन जातो, तो 1 वर्ष किंवा 6 महिने पण टिकत नाही। म्हणून तुम्हाला जो पल्प आहे त्याचा पूर्णपणे झालेला असला पाहिजे तो। हे बाकी तो मस्तपैकी झालेला आहे ना। आता याच्यात जो बिया आणि साल निघालेली आहे याचं आपण शरबत बनवू शकतो। तर मी थोड्या वेळाने दाखवतेस तुम्हाला कसं बनवायचं ते। नाही टाकलं तरी चालेल, फक्त तूप याच्यासाठी की ते खालून जळलं नाही पाहिजे किंवा करपलं नाही पाहिजे। आणि या साईडला मी आता रोज आहे ते टाकतो। तरी खूप जास्त टाकलेलं जास्त करायचं। आपल्या 2 वाटी पल्प आहे, 2 वाटीसाठी आपण 2 वाटी साखर घेऊ शकतो किंवा 1.5 वाटी घेऊ शकतो। इथून मी कढई ठेवली आणि त्या कढईत 1 कप पाणी टाकते। हा छानपैकी तुपात भाजायचा आहे। हा जेवढी साखर घेतली आपण तेवढंच गुळ सुद्धा घेऊ शकतो। बेलाचा मुरब्बा हा गुळाचा सुद्धा छान लागते। साखर विरघळेपर्यंत आणि याचा घट्ट पाक झाला पाहिजे। चम्मच हलवत राहायचा याचा, जेणेकरून याचा कलर बदलते आणि तुमचा जो मुरब्बा आहे हा खूप जास्त दिवस टिकेल। हा जर पल्प कच्चा राहिला तर तो लवकर खराब होऊ शकतो। त्याच्यामुळे हा 10 ते 15 मिनटं हा भाजावाच लागेल तुम्हाला कमी आचेवर। आणि असं चम्मच देत राहायचा। जे पल्प जो आहे तो झालेला आहे आणि आपण जो साखरेचा पाक केला होता तो पण शिजलेला आहे। साखरेचं पाक आहे आपला एकदम घट्ट झालेला आहे, बघू शकता किती घट्ट आहे। आता हा याच्यात टाकून द्यायचा। पाक बघू शकता किती घट्ट आहे तो। त्याचं टाकताना साखर बनत आहे घट्ट। आता जो पाक टाकला आपण बेलाच्या मगजमध्ये पल्पमध्ये एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। आता त्याच्यात आपण विलायची पावडर टाकू। ही विलायची पावडर ही साखर काढून टाकलेली आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं। बेलाचा मुरब्बा आपला शिजलेला आहे, आपण आता गॅस बंद करू। याच्यापेक्षा जर जास्त घट्ट होऊ दिला तो कडक होऊन जाणार। तर बस होते असाच। आता राहिलेल्या गाठी जे आहेत ते सर्व मिक्स मोडून घेऊ आपण। तर बंद केलेला आहे आपण, पण तरी सुद्धा आपण याच्यावर गॅस बंद केलेला आहे आपण, तरी पण याच्यावर 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊ। गॅस बंद आहे तसंच एक 2-4 मिनिटं झाकून ठेवायचं। जी आपली साखर पाकाची कढई आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। उरलेला आहे हे बिया मगज जे उरलेलं आहे याचं आपण शरबत करू। एकदम स्वच्छ निघालेलं आहे। आता
राहिलेले जे आहेत ते पण आपण काढून घेऊ शकतो. याच्यात आपण थोडीशी साखर टाकू, थोडंसं काळं मीठ, नमक. आता आपण लिंबू टाकणार. लिंबू हे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्ही कमी जास्त. सर्व मिक्स करायचं आहे. झालं आपलं सरबत, ते हे काढून घेतो. सरबत तयार झालेलं आहे, हे पाहू शकता. छानपैकी मुरब्बा पण तयार झालेला आहे. हे पाहू शकता, बेलफळाचा कुठलाही भाग वाया गेलेला नाही. सर्व भागामध्ये आपण बेल मुरब्बा आणि सरबत बनवलं आहे. तुम्हाला स्पेशल सरबत कसं बनवायचं जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी पाहल्याबद्दल थँक्यू.